त्याच्या आधी मला असं वाटतं की नेहमी सांगायचं वाटतं की मुंबईबद्दल बोलताना किंवा मुंबईच्या विकासबद्दल बोलताना कुठेतरी मराठी माणूस आपला एक तो माणूस असतो, तो हक्काची त्याची सगळी गोष्ट असतात आणि त्याचा हक्काची गोष्ट सगळं विसरून जातात लोक. पण दोन गोष्टी पुन्हा सांगताना मला खूप आनंद येतो आणि मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचा खूप आभारी आहे की सर बीडीडी चाळीबद्दल तर तुमचे पण प्रश्न खूप होते आधी, आणि तेव्हा इतक्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही बीडीडी चाळच्या लोकांना त्या दिवशी त्यांचा हक्काचं घर सोपवलं, तर मला वाटतं की नवभारत आणि नवराष्ट्रातर्फे तुमचा खूप खूप अभिनंदन. म्हणजे मला असं वाटतंय की एका मराठी माणसाला डिस्प्लेस केल्याशिवाय कसं तो एक काम करता येतो. आणि दुसरं मला वाटतं दुसरा जे मेगा प्रोजेक्ट होतोय तो आहे धारावी रिडेव्हलपमेंटचा. मला वाटतं तोही मराठी माणसाला कुठेही न घेऊन जाता तिथेच त्याला मॉडर्न एम्युनिटीजचा हे सगळं देऊन त्या मराठी माणसांबद्दल त्याचा एक एकदम आपुलकीने असा एक थॉट घेऊन तो एक प्रोजेक्ट पुढे जातो आहे. असा म्हणजे मराठी माणसांबद्दल आणखीन काय आपण विचार करताय, काय त्यांच्याबद्दल त्यांना कसं ह्या सगळ्या ग्रोथ स्टोरी किंवा 1.5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये समाविष्ट करून घेणार आहात? मुळामध्ये मुंबईतला मराठी माणूस हा कुठेतरी वसई विरारकडे, ठाण्याच्या पलीकडे, कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे, भिवंडीच्या पलीकडे, अंबरनाथच्या पलीकडे असा जात गेला. कारण त्याच्याकरता मुंबईमध्ये जागा राहिली नाही. तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीचंही त्याला काही रिडेव्हलपमेंटमध्ये काही मिळालं नाही. पण आपल्या सरकारने जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमुळे, जसं तुम्ही बीडीडी चाळीचा विषय या ठिकाणी घेतला, नॉर्मल केसमध्ये बीडीडी चाळ ही पण कुठल्या तरी डेव्हलपरला द्यायची आणि त्यांनी या लोकांना वसई विरारला पाठवायचं आणि मग तिथे कोणीतरी एफ्लुएंट लोक आणायचे, असंच त्याचं प्लॅनिंग होतं. पण ते सगळं प्लॅनिंग आपण बदललं आणि सांगितलं हा 160 चौरस फुटात राहणारा जो मराठी माणूस आहे याला 506 स्क्वेअर फुटाचं स्वतःचं घर आम्ही इथेच देऊ. आणि आज बीडीडी चाळीचा प्रोजेक्ट अर्बन रिन्युअलचा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला, एशियातला. आणि आता असंच आम्ही अभ्युदय नगरचा प्रोजेक्ट करतोय, एसव्हीपी नगरचा प्रोजेक्ट करतोय, अशा अनेक. म्हणजे आता एक त्याच्यातनं टेम्पलेट आणि मॉडेल आम्ही तयार केलं की मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळू शकतं, हे आम्ही टेम्पलेट तयार केलं. आज तुम्ही बघा की ज्यावेळेस मेट्रो 3चं काम आम्ही सुरू केलं त्यावेळी मोठा प्रश्न होता गिरगाव. गिरगाव मधल्या लोकांचं काय करायचं, कारण मोठं ॲक्विजिशन तिथे होतं. मी सांगितलं असं डिझाईन तयार करा की मेट्रो पण जाईल आणि त्याच ठिकाणी लोकांना आपल्याला मोठी घरं देता येतील. आज त्याच ठिकाणी त्या लोकांना मोठी घरं ही आम्ही मोफत बांधून देतो. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या बद्दल केवळ बोलून नाही तर त्याच्याबद्दल कृती देखील करावी लागेल. ती कृती करण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं. 14 ते 19 असेल किंवा 22 नंतर जेव्हा आमचं पुन्हा सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आलं तेव्हापासून आताचं सरकार असेल, आम्ही प्रत्यक्ष मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आणि तुम्ही धारावीचाही या ठिकाणी उल्लेख केला. तुम्ही बघा धारावीच्या बद्दल राजीव गांधींनी 85 साली अनाऊन्स केलं होतं आणि धारावीचं परिवर्तन झालं पाहिजे, पण ते होऊ शकलं नाही. आज आपण ऍक्च्युअल ते परिवर्तन सुरू केलंय आणि धारावी हा जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार आहे. 10 लाख लोकांना पक्क घर. 10 लाख कशाला म्हणतात, महाराष्ट्रातले जर 5 शहरं सोडले तर इतर 22 महानगरपालिका 10 लाखाच्या नाही आहेत.